गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पूरग्रस्त भागामध्ये जनतेला दिवाळीसाठी सामग्री पोहोचवण्यास नाशिकमधून समाजसेवकांचा ताफा पूरग्रस्त ठिकाणी रवाना करण्यात आलाय। यामध्ये समाजसेवक अनिल भाऊ मोरे, जनसेवक अरुण नाना पगारे, दावीद भाऊ सुदार, समाधान भाऊ पगारे, युवा नेते राहुल भाऊ मोरे, दिलीप भाऊ साठे, सागर भाऊ सोनकांबळे, सुरेश भाऊ सातव, राहुल जमदाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब सोनवणे, शेतकी सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब साळवे यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यासाठी सक्रिय नियोजन केलंय। यामध्ये राजभाऊ शिरसाट, दुष्यंतजी वाघ, तुकारामजी हांडगे, देवीदास आंबिलकर, श्यामभाऊ टावरे, सुभाष ठुबे, गोरख बोराडे यांच्यासहित वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक समाजसेवकांनी उत्तम सहकार्य केले। तसेच धडाडीने समाजकार्य करणाऱ्या या टीमने नाशिक महानगरपालिकेच्या निकृष्ट कारभार देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलाय आणि संबंधित सर्व कागदपत्रांचा आधार घेऊन उघडकीस आणलाय नाशिक रोड प्रभागातील भ्रष्टाचार। प्रयत्नामुळे सगळ्यांनी पूरग्रस्तांना मदत केली आणि बरेच संघटनाही आमच्या सोबत आल्या। या गोष्टीचाही मला खूप आनंद आहे आणि पूरग्रस्त यांच्या दिवाळीत आम्ही त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होत आहे। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे। मोबत आहेत त्यांच्यापर्यंत भागवत सरांच्या माध्यमातून अनेक संघटना आहेत, मारवाडी संघटना असेल, अनेक संघटनांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी आणि आमची मारवाडी युवा संस्था आणि सरांच्या सहायतेने आम्ही मराठवाडा विभागात जे पण पूरग्रस्त आमचे सगळे बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी बंधू भगिनींना सर्वप्रथम आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे दाखवण्याकरता नाशिक जिल्ह्यातील जितके पण समाजसेवक मग याच्यामध्ये कुठलंही संघटन एक नाहीये, याच्यामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि विशेषतः मी कौतुक करेल भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहराध्यक्ष अविनाश भाऊ वाघ आणि यांनी मला वाटतं की जवळजवळ मागच्या 10 दिवसापासून पूर्ण नाशिकचा जो भाग आहे तो पिंजून काढला। या नाशिकच्या भागामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी त्यांच्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करण्याची त्यांची इच्छा होती ती सर्व मदत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि ही मदत पोहोचवताना ज्यावेळेस ही मदत आम्ही गोळा करत होतो तर अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये आपल्या बंधू भगिनींना ते पूरस्थितीमध्ये अडकलेले आहेत, ते अडचणीत आहेत हे कळल्यानंतर दिवाळीचा सण सोडून आज तुम्ही हे लक्षात घ्या, दिवाळीचं प्रत्येकाच्या घरी सणाचं वातावरण आहे, त्यांची आवरासावर चालू असते। ह्या सगळ्या गोष्टी सोडून हे लोक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी झटले। थोडक्यात अतिशय या सर्वांचं मी कौतुक करेन। आणि दुसरी गोष्ट, या सर्व समाजसेवकांविषयी सांगताना मी एकच गोष्ट सांगतो की मागे पण काही जण बोलले होते हो ते वेडे आहेत, तर मी आता तुम्हाला सांगतो खरोखर ध्येयवेडी पदाधिकारी आमच्याकडे आहेत। म्हणजे त्यांचं एक ध्येय असतं आणि त्या ध्येयाकरता ते वेडे झालेले आहेत। ऐकून घ्या, दिवाळीच्या भागामध्ये दिवाळीच्या वेळेस ही मदत पोहोचवायचं आहे, आपल्या घरातील दिवाळी बाजूला ठेवायची आहे आणि आपण दुसऱ्यांकरता कष्ट करतोय, अतिशय मोलाचं काम आहे। आणि सर्व ध्येयवेड्या समाजसेवकांना मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करेन आणि पूरग्रस्तांसाठी आज नाशिक भागातून, नाशिक भागाच्या करता म्हणतोय कारण की आमच्या रोहिणीताई वाघ जे आहेत त्या ग्रामीण भागातून आहेत, चांदवड भागातून, तिथून आपल्याला मदत उपलब्ध झालेली आहे। ज्योतिताई काजळे आहेत, त्याच्यानंतर रोशनीताई राठी सुद्धा इथं आहेत, त्यांच्या संघटना सुद्धा इथं आहेत आणि अशा सर्व मान्यवरांनी याच्यामध्ये सहकार्य केले। जिल्हा प्रशासनाने सुद्धा आज आमचं कौतुक केलेलं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे काही नियोजन केलं होतं तर ते नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं आणि ते मांडलं देखील, सादर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने। मित्रांनो, यामध्ये शिवक्रांती सेना आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकाऱ्यांचं मी विशेष करून अभिनंदन करेन आणि त्यांचे आभार मानेन। कारण की ज्यावेळेस आपण इतिहासाचा आधार घेतो तर इतिहासाचा आधार घेतल्यानंतर भान राखून योजना कराव्यात आणि बेभान होऊन त्या पूर्ण कराव्यात, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सूत्र होतं यशाचं, हेच खरं सूत्र ओळखून आणि अनेक वेळेस आम्ही सांगतो महापुरुषांचा आदर्श घ्या, तर हेच यशाचं सूत्र घेऊन आज शिवक्रांती सेना आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी हे जे काही नियोजन केलं आहे याचं कौतुक आज जिल्हा प्रशासनाने केलं आहे, याचा आम्हाला खास करून आनंद होतो। आणि
पूरग्रस्तांसाठी चांगल्या पद्धतीने जनसंपर्क करून तिथे मदत त्यांच्याकडे साठवलेली आहे, गोळा केलेली आहे. पुन्हा एकदा ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करेन आणि खास करून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांचे पुन्हा मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी समाजसेवकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आणि समाजसेवकांना अडचणी येऊ नयेत म्हणून एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून जे आहे ते आमच्याकडे दिलेलं आहे. आणि यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे महापूर आलेला होता त्या महापुरातील नागरिकांना एक भेटवस्तू म्हणून ज्या काही वस्तू पाठवलेल्या आहे, या वस्तू आज आम्ही या मोसंबी कामगारांना ज्या ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.